का हो गायीला कापतात? गाय देव आहे ना. गायीचं संरक्षण करायला पाहिजे. खरं तर गायीचं संरक्षण केलं जातं, परंतु बाईला वाईट पद्धतीने वागवलं जातं त्याच राज्यात आणि देशात आम्ही राहतो. देवाला बोकड कापायचंय, देवाला कोंबडं कापायचंय, धर्माच्या नावावर गायी कापायच्यात, धर्माच्या नावावर बैल कापले जातात. हे आमच्या देशात होतं आणि आम्हाला थोडी लाज वाटत नाही. इतके नालायक बेशरम लोक आम्ही आहोत. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकते? मला काही गोष्टीबद्दल बोलायचंय. गाय सांभाळणारा शेतकरी जितका गायीवर प्रेम करतो, वासरांवर प्रेम करतो, मुक्या प्राण्यांवर प्रेम करतो, जेवढं प्रेम मुलाबाळांवर करतो तेवढं जनावरांवर करतो. गाय हमारी माता है, गाय हमारी माता है म्हणणारे गायीला कापून तिचं मटन बीफ म्हणून एक्सपोर्ट करणारे परदेशात कोण आहेत? थोडी माहिती चालली तर कळतं. आमचे केंद्रीय मंत्री आहेत का नाही नागपूरचे? कशाच्या कंपन्या आहेत त्यांच्या? असंख्य असे सो कॉल्ड धर्माच्या नावावर बोलबच्चन करणाऱ्या लोकांच्या बीफ कंपन्या आहेत. आहात कुठं? पण लाजा वाटल्या पाहिजेत. ज्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव, एक काल्पनिक म्हणून जरी सांगितलं, त्याच गायीचं दूध पिल्यानंतर तुम्ही कसे चुणचुणीत होता, बुद्धिमान आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा चंचल तुमच्यात येते. दूध गायीचं पण असतं, पण म्हशीचं सुद्धा असतं. पण जो जसा पितो त्या पद्धतीनं त्या गोष्टी होतात. गायीचं पातळ असतं तर म्हशीचं घट्ट असतं. पण त्याच गायीचं संरक्षण करणारे रक्षकच ज्यावेळेस भक्षक होतात त्यावेळेस मला गाय म्हणलं कापणारे म्हणलं की मुसलमान आठवतात. मी काही मुसलमानांना विचारलं, का हो तुम्ही गाय कापता म्हणलं? हिंदू धर्मीयांना का भडकवता, का त्यांच्या भावना दुखवतात? ते म्हणले आम्ही कुठं दुखवतो. भारतातल्या कंपन्या बघा, समजा 10 कंपन्या असतील एक्सपोर्ट करणाऱ्या, त्यातल्या 8 कंपन्या कुणाच्या आहेत? धर्माच्या नावावर राज करणाऱ्या लोकांच्या त्या जातीच्या आहेत. अयो, मुसलमानांना सुद्धा गायीविषयी द्वेष नाही, मुसलमानांचं सुद्धा प्रेम आहे असं मुसलमान सांगतात. पण काही नतदृष्ट मुसलमान सुद्धा गायी कापतात. हिंदूंमधले काही खात नाहीत का बीफचं मटण? यांना दुसरं का चालत नाही? खरं तर सगळेच मुख्य प्राणी आहेत. मुख्या प्राण्यांना कापून तुम्ही खाणारी माणसं ही एक अन्नचक्र आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकावर अवलंबून आहे, विसंबून आहे. याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण गायीला ज्यावेळेस आम्ही पुसतो, गाय रस्त्याने चाललं तर तिला टच करून पाया पडतो, त्याच गायीला दुसऱ्या समाजाचे धर्माचे लोक जर कापून खात असतील, गाय असो किंवा बैल असो, योगावाले आमचे काही लोक सांगतात शेण खा, ते सुद्धा नॅचरल आणि शारीरिक दृष्ट्या प्रचंड तुम्हाला महत्वाचं आहे. मग ते करा. गाय कापण्यापेक्षा गायीचं शेण खा, पण गायीची हत्या करू नका. खर तर गोवंश हत्याच महाराष्ट्रात तरी बंदी आहे, पण बैलाला सुद्धा कापलं जातं हेही विसरून चालणार नाही. त्याच गायीच्या पोटी त्या बैलाचा जन्म झालाय. गाय हमारी माता है, मग बैल कोण आहे? बैलाला तरी दुजा भाव का, हा मला पडलेला प्रश्न आहे आणि तो सतत मला त्रास देतो. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्या अगोदर सर्वांना नमस्कार. शिवाजी व्लॉग या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी वेगळा विषय घेऊन आलोय. त्याचं कारण सुद्धा असं आहे की समाजाशी नाळ ज्या लोकांची असते त्याला समाजाची तळमळ असते. मला मान्यच नाही मुक्या प्राण्यांची हत्या करणं किंवा ते पाहणं सुद्धा.
पण आम्हाला खाताना गोड वाटतं, याच्यापेक्षा दुर्दैव सुद्धा आम्हाला वाटत नाही. नॉनव्हेज खाणं न खाणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय जरी असला, तर गोवंश हत्या मात्र मला न मान्य असणारी गोष्ट आहे. मग ते मुसलमानांनी त्या करू द्या गोवंश, किंवा हिंदूंनी करू द्या. पण जे जे नराधम स्वार्थासाठी, खाण्यासाठी, पैशासाठी कापतात, त्याला वेगळ्या प्रक्रिया करतात आणि बाहेर पाठवतात, ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत. पण शासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही? गोरक्षक नावाची एक संकल्पना आहे. शेतकऱ्याला विचारा गोरक्षण काय असतं. हे गोरक्षक म्हणे खटकापर्यंत गाय जाऊ देत नाही. त्याच खटकांकडून एक खाटीक दुसऱ्या खटकाची जिरवायची असेल, याच लोकांना पैसे देऊन मॅनेज होतात, केले जातात, गाड्यांकडून पैसे उकळतात. बरेच व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावेळेस ह्यांचं गोरक्षण कुठं जातं, हा सुद्धा मला पडलेला प्रश्न आहे. कित्येक गोशाळा झाल्या, गोशाळेच्या नावावर गायीचं संगोपन केलं जातं, पण तिथं सुद्धा देणगी रूपात जे काही गोळा होतात ते सुद्धा त्यांच्या जगण्याचं साधन झालंय गोरक्षकांच्या. हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही. पण काही असू द्या, मुक्या प्राण्यांना जगवलं पाहिजे आणि खास करून गायीचं रक्षण केलं पाहिजे. पण गायीला कापणारी मानसिक वृत्ती जर आमच्यामध्ये असेल, तर तो कुणाचाच नाही. जो गायीला कापतो तो माईला कापल्यासारखा आहे. इतक्या साध्या शब्दात मला हे सांगायचंय, कारण हे महापाप करणारी माणसं सुद्धा आमच्या आसपास आहेत, समाजात आहेत. याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कोणी नाही, म्हणून मला हे बोलावं लागेल. जिथं जिथं गायीची हत्या होत असेल, ज्या राज्यात बाईलाच किंमत नाही, तिथं गायीला काय किंमत असेल, हा सुद्धा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे आणि त्याच्यावर मी ठामपणे बोलत असतो. हेही विसरायची गरज नाही. जिथं बाईचं संरक्षण केलं जात नाही, जिथं बाईला सुरक्षित वाटत नाही, जिथं कुठलीही मुलगी, आई, बहीण, बायको, लेक या राज्यासह देशामध्ये सुरक्षित नाही, म्हणजे जिथं गाईलाच किंमत नाही, तिथं बाईला काय असेल, आणि जिथं बाईला किंमत नाही तिथं गाईचं काय घेऊन बसलाय. आणि हे सगळं वाईट मनाने होत आहे. हे कुर्बानी, गाईची हत्या, बैलांची हत्या, हे न पटणारी गोष्ट आहे, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा. आणि उद्या मी याच विषयावर जी व्हिडिओ घेऊन येणार आहे, ती एक वेगळ्या अर्थाने तुम्हाला विचार करायला लावणारी असेल, एवढंच सांगतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.